अरे आता झालं ना सगळं. एकदा तुमची सुनामी येऊ द्या, तुमचं पिवळं वादळ येऊ द्या मुंबईमध्ये आणि झुकवा द्या यांच्या मानगुटीवर पाय आणि घ्या तुमच्या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून. त्या मोहम्मद शहा अब्दालीच्या उरात धडकी भरवण्याचं काम ज्यांनी केलं, मराठेशाहीची अटकेपार पताका ज्यांनी फडकवली, त्या मल्हाररावांचे होळकर येथे वंशज आम्ही विसरलं. लोक पेटलेले असतात, आपल्या प्रश्नांपेटी आपल्या वेदना दुःख ते तीव्रतेनं मांडतात. म्हणून मी ठरवलं की आत्ताचं धनगरांचं आंदोलन हे असं ऐतिहासिक झालं पाहिजे की निकाल लागला पाहिजे. नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मुक्तपीठ स्वतंत्र मानाचं व्यूज चॅनल. पुन्हा एकदा आझाद मैदान, मुंबईतील ते आझाद मैदान जिथं अवघ्या महाराष्ट्रातून लढवई येतात आणि आपापल्या मागण्यांसाठी, न्याय्य मागण्यांसाठी लढा देतात. आज मुक्तपीठवर पुन्हा एकदा धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आहेत. आपण जालन्याला त्यांच्या थेट घरी त्यांची आणि त्यांच्या जीवनसाथीची सुद्धा मुलाखत, त्यांची मतं तुमच्यापर्यंत याआधी पोहोचवली होती. जेव्हा मराठवाड्यावर महापत्ती कोसळलेली त्याच काळात दीपक भाऊंचा लढा अवघ्या महाराष्ट्रात गाजलेला. दीपक बोराडे यांच्या बाबतीतलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा तो लढवय्या आहे ज्यानं सुखाचं, समाधानाचं जीवन सोडून संघर्षातून मिळवलेली पोलीस सेवेतील नोकरी सोडली आणि धनगर समाजासाठी ते लढायला उतरलेत. पहिलं त्यांचं उपोषण हे पोलीस दलासाठीच. नंतर त्यांनी दुसरं उपोषण जे केलं आपल्या जीवनातलं 16 दिवसांचं, ते अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपुरात, विठ्ठलाच्या पंढरपुरात केलं. 16 दिवस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली नव्हे, घ्यायला लागली. दुसरं उपोषण जालन्याचं म्हणजे समाजासाठीचं दुसरं, आणि एकंदरीत तिसरं उपोषण हे पुन्हा 16 दिवसाचं जालन्याचं. दीपक भाऊ, हे समाजासाठीचं तिसरं, मात्र एकंदरीत तुमचं चौथं उपोषण आहे. पंढरपूर 16 दिवस, जालना 16 दिवस. माझ्यासारख्याची एक अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या लढवय्याला शेवटी एखादं उपोषण, हे तुमच्या लक्षात आणून देतो, एखादं उपोषण तुम्ही आम्ही करतो ना, एकादशी, महाशिवरात्री, कधी मंगळवार, कधी गुरुवार, तसं उपोषण नसतं. खाऊन पिऊन एकादशी नाही ही. हे उपोषण अशा उपोषणकर्त्या लढवयांच्या शरीराची परीक्षा घेणार असतं, हानी घडवणार असतं. मी या मुलाखतीच्या सुरुवातीलाच यासाठी हे तुमच्या लक्षात आणून देतोय की कृपया स्टंटबाजी करणारे जे असतात त्यांच्यापेक्षा या लढवयांच्या मागण्यांकडे गंभीरतेनं पहा. समाज घटक कोणता ते महत्वाचं कधीच नसतं. समाज घटकांच्या मागण्या या आपल्या सर्वांच्या मागण्या आहेत. या आत्मीयतेनं या लढवयाकडे मी आलेलो आहे, त्यासाठीच त्यांच्याशी आपल्याला बोलायचं. दीपक भाऊ, म्हणजे हे समाजासाठीचं तिसरं उपोषण. धनगर समाज लोकांना जो दिसतो त्या पलीकडे, मागच्या वेळी जालन्याला सुद्धा मी तुम्हाला विचारलेलं, दऱ्याखोऱ्यांमध्ये, कडेकपाऱ्यांमध्ये सुद्धा कष्टाचं जीवन जगणारा तो धनगर समाज, ज्यातून दीपक बोराडे आलेले आहेत. स्वतः त्यांनी ज्या कष्टातून आपली वाटचाल केली, शिक्षण घेतलं, पोलीस सेवेत गेलं आणि ते सोडून बाहेर आलात. आताच हा तिसरं उपोषण करताना सरकारकडे ज्या मागण्या आहेत, सरकार, मुंबईत आलात तुम्ही, राजधानी मुंबईत आलात, जिथं सरकार बसतं आपलं, दखल घेईल असं वाटतंय का? नकारात्मक प्रश्न आहे, मला ठाऊक आहे, पण मुद्दामून मी तो विचारतोय. मुळात आंदोलनं ही बऱ्यापैकी अधिवेशनाच्या काळामध्ये होत असतात. कारण सरकार कुणाचंही असो, ते मायबाप सरकार असतं आणि जनतेतल्या विविध घटकातल्या समस्या, वेदना, दुःख ऐकून घेऊन त्या सोडवण्याचं कामच, कर्तव्य त्यांचं आहे. पण ही कामं खूप मोठ्या प्रमाणात अधिवेशन काळात होतात. आता सध्या मुंबईचं अधिवेशन चालू आहे आणि
मुंबईतील आझाद मैदान हे आंदोलनासाठी एक निवड केलेली किंवा ठरवलेली जागा आहे. आम्ही 16 दिवस उपोषण केलं पंढरपूरला. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लिखित दिलं होतं की 15 दिवसात संबंधित तुमच्या मागणीच्या बाबतीत GR काढतो. परंतु 1 वर्ष झालं तरी त्यांनी काही हालचाल केली नाही. म्हणून मी सप्टेंबर 24ला ते उपोषण केलं होतं आणि सप्टेंबर 25ला जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या याच्यामुळे म्हणतो मी की जालन्याची भूमी ही क्रांतिकारी आहे, ती मराठवाड्याची भूमी आहे आणि मराठवाडा हा उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत तिथल्या लोकांनी खूप सहन केलंय. 15 ऑगस्ट 1947ला हा देश स्वतंत्र झाला. 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा स्वतंत्र झाला. म्हणजे या देशातही आम्ही नव्हतो, राज्यातही नव्हतो. म्हणजे आम्ही स्वातंत्र्यात लेट आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रत्येक गोष्टीत आमची प्रचंड शैक्षणिक पिछेहाट झालेली आहे. हे मागासलेला भाग आहे. दुष्काळ म्हणजे फक्त पाऊस पडत नाही त्याला दुष्काळ नाही, तर एकंदरीत सर्वांगीण दुष्काळाच्या झळा या मराठवाड्यानं खूप सहन केल्यात. त्याच्यामुळे तिथले लोक पेटलेले असतात, आपल्या प्रश्नांपेटी आपल्या वेदना दुःख ते तीव्रतेनं मांडतात. म्हणून मी ठरवलं की आत्ताचं धनगरांचं आंदोलन हे असं ऐतिहासिक झालं पाहिजे की निकाल लागला पाहिजे. आणि ते 17 सप्टेंबरलाच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जालन्यात सुरू केलं. ते एक ऐतिहासिक आंदोलन झालं. त्यावेळेसही असं वाटलं होतं की हे होईल, परंतु कदाचित आम्ही कुठंतरी कमी पडलो असं आम्ही समजतो. आणि तो प्रश्न सुटण्याऐवजी मला ते आंदोलन स्थगित करावं लागलं, कारण प्रकृती प्रचंड धोकादायक वळणावर गेली होती. परंतु पंढरपूरला दिलेल्या आश्वासनानंतर काही झालं नाही. सप्टेंबर 25च्या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काहीतरी लिगल पॉईंट्स आपल्याला पाहणं गरजेचं आहे. शाश्वत आरक्षण असलं पाहिजे, टिकाऊ असलं पाहिजे. आम्ही GR काढला तर एका दिवसात रद्द होईल, हे होईल ते होईल. आपण एक AG महाधिवक्त्यासोबत एक बैठक करूयात. ती बैठकसुद्धा त्यावेळेस झाली, परंतु निर्णय झाला नाही. कारण त्याच्यानंतरच्या काळात दुर्दैवानं समाजातीलच काही मंडळींनी आरोप केले की हे आंदोलन स्पॉन्सर्ड आहे, यानं उभं केलं, त्यानं उभं केलं, त्यानं उभं केलं. म्हणून थोडासा सामाजिक लढा कमजोर झाल्यासारखा वाटला आणि सरकारला हेच पाहिजे असतं. त्यांनी सुरुवातीला माझ्यावर सामदाम दंड भेदाचा प्रयोग केला, मग भेद केला आणि कुठंतरी ते दळमळीत झालं. तरी आम्ही 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात येण्याची हाक दिली. ते आंदोलन दडपण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारनं केला. 16 तारखेला कर्फ्यू लावला, 17ला आम्हाला अटक केली. तरी 20ला सगळे पहारे पोलिसांचे तोडत मल्हार मावळी मुंबईत आले. चौकात चौकात नाकेबंदी केली, अटक केली. मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन फुल झाले, इतके आमचे धनगर बांधव अटक केले. तरी सुद्धा हे आझाद मैदान पूर्ण भरलेलं होतं. त्यावेळेस मी इथं आलो, पण आम्ही पोलिसांचा, कारण मी पोलीस खात्यात असल्यामुळे पोलिसांचा आणि आमचा वाद होऊ नये ही माझी भावना असते. मी पोलिसाचा वर्दीचा प्रचंड सन्मान करतो. त्यावेळेस सन्मानानं, शांततेनं, संविधानिक मार्गानं वापस गेलो आणि सांगितलं पुढच्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस परवानगी द्या. आता इथं येणार हे सरकारनं, पोलिसांनी, सगळ्यांनी पाहिलं होतं की परवानगी नाकारली तरी आझाद मैदान भरलं. परवानगी दिल्यावर प्रॉब्लेम्स होतील म्हणून ते परवानगी देण्याच्या मनस्थितीत नव्हते. परंतु फडणवीस साहेबांनी एक बैठक त्यांच्यासोबत आमची लावली. 13 तारखेला बैठक झाली. सविस्तर प्रत्येक मुद्द्यावर डिटेलमध्ये फडणवीस साहेब आणि माझी फेस टू फेस 1 to 1 चर्चा झाली. त्यात बरेच आमचे समाज बांधव होते, सगळ्या बऱ्याच प्रकारचे अधिकारी होते, सगळ्या डिपार्टमेंटचे सचिव, सन्माननीय पोलीस महासंचालक साहेब सगळेच होते. मी तिथं अत्यंत नम्रपणे सांगितलं की साहेब, हे तुमचे आश्वासनं, तुमचे चॉकलेटं आम्ही आत्तापर्यंत भरपूर खाल्लेत. बाकीचे लढे जाऊ द्या, कित्येक दशकातले. वैयक्तिक माझा लढा पंढरपूरला होता, लेखित दिलं काही झालं नाही. मी जालन्यामध्ये उपोषणाला बसलो, तिथं काही झालं नाही. त्यामुळे आत्ता तुम्ही निर्णय घ्या. चर्चा, बैठक, आश्वासन या गोष्टी आता आम्हाला पटत नाही. त्याच्याही पुढं मी जाऊन साहेबांना सांगितलं की साहेब, कारण वडकुते साहेब तिथं हजर होते, मी म्हटलं तुम्ही आमच्या समाजाला एक खासदार दिला, तुमचे आभार, परंतु आम्हाला खासदारकी, आमदारकी, तुमचं महामंडळ किंवा योजना वगैरे देऊन आमचं समाधान होत नाही. आमचं एकच समाधान आहे, ते म्हणजे STचं सर्टिफिकेट. त्याच्यामुळं साहेब ते आपण करावं. आपण जर हे केलं तर आपले फोटो आमच्या देवाऱ्यात लागतील.
कारण धनगर समाज 80-90% तुमच्या सोबत आहे. ते म्हटले की आपल्याला याची सोबत बैठक करायला लागेल. म्हणलं तुमचे काही तज्ज्ञ पाठवा. मी म्हणलं साहेब आमचे तज्ज्ञ आहेत, आम्ही हुशार आहोत, पण तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहे, तज्ज्ञ आहे तुमच्याकडे आमच्यापेक्षा जास्त. तुम्हीच त्यांची बैठक बोलवा, तुम्हीच निर्णय घेऊन आम्हाला सांगा. आम्ही 16 तारखेला इथं येतो आणि 16 तारखेला तुम्ही निर्णय सांगितला, आम्हाला पटला तर आम्ही वापस जातो. परंतु दुर्दैवानं 2 दिवस आता 18 पर्यंत परीक्षा होत्या. तुमचं आमच्या लग्न फार मोठ्या प्रमाणात होते आणि दुर्दैवानं मराठवाड्यामध्ये गारपीट झाली. थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळं सर्व आमचे बांधव शेतीच्या कामात व्यस्त झाले. कोणाची ज्वारी काढायची आहे, गहू काढायचे, हरभरा काढायचा आहे. तर हे संख्या इथं कमी आली आणि संख्या कमी आल्यामुळं सरकार कॉन्फिडन्समध्ये आलं. त्यांना असं वाटलं की अरे धनगर आता येत नसतात, तो त्यांचा गैरसमज आहे. आणि न धनगर येत नाही हा एक गैरसमज आहे, आणि दीपक बोराडे कुठंतरी काहीतरी ऐकल कोणाचा हा एक गोड गैरसमज आहे. ते दोन्ही दूर होतील. कारण मी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं, या मुंबईतून धनगरांच्या कल्याणाचा काहीतरी निर्णय घेऊन जाईल किंवा माझा मृतदेह या ठिकाणाहून परत जाईल. त्याच्यामुळे मी आंदोलनावर ठाम आहे. आता 3 दिवस आम्ही आंदोलन करतोय. शासनाच्या नियमानुसार आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही उद्याची परवानगी आज द्या, मी आज ही जागा सोडतो. तुम्ही जर मला उद्याची परवानगी दिली नाही तर मी आज जागा सोडत नाही. मी इथून बाहेर गेलो की आपल्या रस्त्यावर फुटपाथवर आमचं उपोषण चालू असतं. जे उपोषण इथं आहे तेच मी तिथं चालू असतं. आता पाऊस 6 वाजता प्रशासन काय भूमिका घेतंय, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत समाजाच्या कल्याणाचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत या लढ्यातून आता माघार नाही. एक निर्धार व्यक्त केलाय दीपक बोराडे यांनी. मात्र माझी 3री भेट आहे त्यांना. जालन्याला त्यांच्या घरी भेटलेलो, त्यानंतर मुंबईत ते एकदा आलेले, तेव्हा आम्ही असंच रस्त्यावर भेटलो आणि खूप वेळ, कमीत कमी 1-1.5 तास आमची चर्चा झाली. या नेत्याच्या बाबतीत तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, पत्रकारितेतल्या माझ्या 3.5 दशकांच्या अनुभवाच्या आधारे अनेक नेते पाहिलेत. त्यातलं चांगलं वाईट शेवटी माणसं असतात सर्व. मात्र त्यांनी मगाशी एक खंत व्यक्त केली की आंदोलनाच्या बदनामीचा जो प्रयत्न झाला, या नेत्याच्या बाबतीत एक ठामपणे सांगू शकतो की तुम्ही प्रत्येकानं एक मनात नोंदवून घ्या. काय नोंदवून घ्या की जो नेता उपोषण करतो अशा पद्धतीनं, मी सुरुवातच आज त्यासाठी केली कारण मी अनेक आंदोलनं बदनाम करून ती संपवण्याचे घातपात घडताना पाहिलेत. जो नेता उपोषण करतोय, आता मी खरं तर त्यांना विनंती केली की मुंबईकर म्हणून विनंती केली, तुम्ही मुंबईत आलात, इकडचं गरमी वेगळी आहे, दमटपणा आहे, कृपया तुम्ही पाणी तरी घ्या. माझा हक्क नाहीये, मात्र या तरुण मित्राला ती मी विनंती केली की कृपया पाणी तरी घ्या. 3दाच भेटलोय आम्ही, मात्र त्यांच्या सच्चेपणा जाणवल्यामुळे. त्यामुळे दीपकजी, हे स्वतःचं आत्मर्पण करायचं, मी स्वतःचा जीव देईन, हा निर्धार चांगलाच, परंतु जो एक मोठा लढा आहे, जो समाजासाठी तुम्हाला लढायचा आहे, आणि ज्या पद्धतीचे घातपात समाजानं याआधी सुद्धा अनुभवले, भले भले आले, भल्या भल्याने भलं भलं मिळवलं समाजाच्या नावावर, त्या भांडवलावर, मात्र समाजाला मात्र ते तसंच ताटकळत ठेवलं. त्यामुळे तुमच्यावर एक मोठी जबाबदारी, तुमच्याकडे एका अपेक्षेनं समाज बघतोय. पुढच्या टप्प्यात म्हणजे जो अनुभव तुम्हाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलताना आला, तो अनुभव नेमका काय होता? आता फडणवीस साहेब अत्यंत म्हणजे हुशार, चतुर, चाणाक्ष, प्रचंड ते राजकारणी माणूस आहे. पण तितकंच एक संवेदनशील आहे असंही आम्ही मानतो आणि अपेक्षा करतो की ते देऊ शकतात. आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, नुसती अपेक्षा असून होत नाही. तर आमचा बेस हा अपेक्षेवर नाही आहे, तर संविधानानुसार जे 47 जमातींची यादी जे 36 नंबरला आम्ही आहोत. बरं, हा कायदा काही असो, सर्वात महत्त्वाचं आहे की फडणवीस साहेबांनी लाखो लोकांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं बारामतीत की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सोलापूरला जाहीर लाखो लोकांसमोर सांगितलं होतं की धनगरांचा वापर मतासाठी झालाय, आम्हाला सत्ता दिली तर आम्ही देतो. म्हणजे या दोघं, या फडणवीस साहेब या राज्याचे सुप्रीम लीडर आहेत, वन मॅन आर्मी. म्हणजे देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते होतं आणि जे नाही बोलत ते होतं, हे त्यांनीच सांगितलंय.
या देशाची सुप्रीम पॉवर आहे नरेंद्र मोदी साहेब, की ज्यांना तर जगातील सर्वात शक्तिमान महाशक्ती असं सगळे लोक म्हणतात. मग त्या महाशक्तींनी आम्हाला वचन दिलंय म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. जर त्यांनी वचन दिलं नसतं आम्ही त्यांना भांडलोही नसतो. मी त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतो साहेब, तुम्ही म्हटलात जीव देणं हे 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 चांगलं नाहीच आहे, पण माझा समाज खरंच खडबडीत, कारण दुर्दैव आहे आजही 80-90% समाज हा भाजपला मतदान करतो. आणि त्याच्यामुळंच या राज्यकर्त्यांची हिंमत झाली की आमच्यासारख्या जीव देणाऱ्याला ते शहीद होऊन देण्यासाठी तयार आहेत. आमच्या जीवाचं मोल त्यांना नाही. त्यांच्यात जी हिंमत, ही मस्ती जी आली ना, ती समाजाच्या अडाणीपणामुळं, अज्ञानपणामुळं आणि अंधभक्तीमुळं आलेली. मग जर समाजाला खरंच यांच्या डोळ्यावरचा अंधभक्तीचा पट्टा काढायचा असेल, कारण मरणार आहे साहेब, कधीतरी मी मरणार आहे. आणि भगतसिंगांनी जर सुद्धा ठरवलं असतं की मी बॉम्बस्फोट करून, माफी मागून, काही करून पळून गेलो असतो, पळून गेल्यानंतर पकडलो तरी माफी मागितली असती, सरेंडर झालो असतो, पण त्यांनी हे केलं नाही. त्यांचं म्हणणं होतं एक भगतसिंग जर मेला तर हजारो भगतसिंग तयार होतील. आणि मी ती क्रांतीची भाषा बोलणारा क्रांतिकारक आहे, भगतसिंगांना मारणारा क्रांतिकारक आहे. मला माहिती आहे, जर एक दीपक बोर्डे जर गेला ना साहेब या आंदोलनामध्ये, तर यांच्या खुर्च्या खुर्च्या तशाच राहतील, हे माणसं त्या खुर्चीवर बसायला राहणार नाही. काय काय होईल या महाराष्ट्रात सांगता येत नाही. आणि मी महाराष्ट्रातला धनगर समाज त्यांच्या हक्क अधिकाराप्रती पेटून उठावा. आणि एक दीपक बोर्डे गेला तर चालतील, माझे लेकरं उन्हात पडलेच चालतील. त्यांचं काय होईल त्यांच्या, कारण मी 4 महिन्याचा असताना नाही वारले, तुम्हाला सांगेल. माझे लेकरं तरी आज मोठे आहेत, त्यांचं काय होईल, त्यांच्या नशिबानं कर्मन होईल ते होईल. पण हजारो लाखो करोडो लेकरांचं कल्याण माझ्या बलिदानामुळे जर होणार असेल तर मी बलिदान द्यायला तयार आहे, ही माझी भूमिका आहे. मला असं वाटतं म्हणजे दीपक भाऊंनी जे सांगितलं ना, भारतीय जनता पार्टीला या समाजानं खूप मनमोकळी उदारपणे साथ दिली आहे. म्हणजे ते मेंढराचं जसं लवकर काढतात ना, आणि त्यानं थंडीच्या कडाक्यात ऊब देतात, तशी सत्तेची ऊब जी मिळाली. हे असंच मी बोलत नाही, मी राजकीय विश्लेषक सुद्धा आहे. अण्णासाहेब डांगे, अण्णा डांगे काही दशकांपूर्वी जेव्हा भाजपाला महाराष्ट्रात कोणी विचारत नव्हतं, तेव्हा अण्णासाहेब डांगेंनी, सांगलीतून आलेल्या अण्णासाहेब डांगेंनी या भाजपाला महाराष्ट्रात रुजवणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते. मधल्या काळात विसरले भाजपावाले, अण्णासाहेब पुन्हा भाजपात आहेत कमळासोबत. परंतु भाजपानं हे लक्षात घेतलं पाहिजे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्याने अवघ्या देशात छत्री उभारले, घाट उभारले, पाण्याची सोय केली, तो हा समाज. जिजाऊ आई साहेबांप्रमाणेच मराठी माणसं पुण्यश्लोक अहिल्यादेवींना का मानतात, त्यामुळेच तो जो वारसा आहे ना, प्रेम देण्याचा, आपल्याकडे आहे ते देण्याचा. आज दीपक भाऊ जे सांगतात, म्हणजे देवाभाऊंवर त्यांनी विश्वास ठेवला, देवेंद्र फडणवीसांवर, की त्यांची, ते म्हणाले की ते मुरब्बी राजकारणी आहेत पण संवेदनशील. नरेंद्र मोदी पंतप्रधान, त्यांच्याबद्दल मुद्दा हा आहे की 2024 मध्ये सध्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, लेखी दिलेलं का नाही पूर्ण केलं गेलं. स्वतः मुख्यमंत्र्यांनी बारामतीत जाहीर आश्वासन दिलेलं का नाही पूर्ण केलं गेलं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर आश्वासन दिलेलं का नाही पूर्ण केलं गेलं. 3 मोठी माणसं आणि 3 फोल ठरलेली आश्वासनं. दीपक बोराडेंच्या तोंडी वारंवार येणारे शब्द की मी प्रसंगी स्वतःच्या प्राण्याचं. मला असं वाटतं की धनगर समाजाच्या या सुपुत्राला, या समाजासाठी लढताना साथ जी आवश्यक आहे ती सर्वांची. दीपक भाऊ, यात अडथळे खूपच आहेत. म्हणजे तुम्ही या तिघांचा उल्लेख केला, मी त्याची मुद्दाम पुन्हा उजळणी केली. म्हणजे तिकडे आताच दीपक भाऊनी जो उल्लेख केलेला तसं झालेलं आहे. परवानगीसाठी, एक शांततामय मार्गाने परवानगीसाठी धनगर समाज बांधव इथं आझाद मैदानात आलेले आहे. परंतु सरकारनं मधल्या काळात कायद्यात जे बदल केले ते मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी सुद्धा लक्षात आलेले की दर दिवशी परवानगी घेण्याचं एक नवं हे सुरू करण्यात आलेलं आहे. आता सुद्धा परवानगीसाठी हा एक वेगळा, म्हणजे लढा देताना सुद्धा रोज परवानगी, रोज संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की कुठेतरी जा, असं जे बजावण्यात येतं, याचसाठीचा आता सुद्धा या समाजातलेच बांधव खूपच शांततामय मार्गाने मागणी करतात आहे.
दीपक भाऊनी मगाशी एक शब्द वापरला, मल्हार मावळे. या मल्हार मावळ्यांचा इतिहास हा आजपर्यंत कधी हिंसेचा, आजपर्यंत कधी रक्तपाताचा राहिलेला नाही. नेता कुणीही असो, धनगरात समाजातील हे मल्हार मावळे शांततामय मार्गाने लढत आलेले आहेत. याच नेत्याकडून हा जो अनुभव आहे, हे जे प्रत्यक्षात आपली मुलाखत सुरू असताना आपल्याला दिसत आहे, याबद्दल दीपक भाऊंनीच सांगावं. नाही, मुळात मी काय म्हटलं होतं सर, 100% पोलिसांचा आदर, नियमांचा आदर सगळं आहे. पण आम्ही फुटपाथवर बसतोय. ज्या भाजपला आम्ही सत्ता दिली, धनगरांनी भरभरून मतं दिली, 80-90% धनगर समाज त्यांच्या सोबत आहे. आज 2.5-3 कोटी धनगरांच्या जीवन मरणाचा, त्यांच्या अस्तित्वाचा, लेकरांच्या भविष्याचा लढा घेऊन आम्ही या मुंबईत आलोय. आणि आम्हाला ते बसायला जागा देत नाहीत, फुटपाथवर झोपायला लागतं. काय फरक पडणार आहे साहेब, मला सांगा. जर आम्ही या आझाद मैदानात इथं रात्री तिथं झोपतो की नाही, रात्री तिथं बसतो की नाही, जर आम्ही रात्री इथं बसलो तर काय फरक पडणार आहे? का ते आमच्या भावनांशी खेळत आहे? का धनगरांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम करत आहे? आम्ही गेलो ना 21 जानेवारीला इथं येऊन वापस हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं शांततेत. का विनाकारण मी त्यांना सांगितलं, चेक करा, माझं सगळे टेस्ट करा. मी आमरण उपोषण करतोय, आज डॉक्टर चेक करायला येतात. का सरकारला असं वाटतं का की आमच्या हातून हिंसा घडली पाहिजे? सरकारला असं वाटतं का दीपक बोर्डेचा बळी गेला पाहिजे? सरकारला असं वाटतं का की धनगर पेटली पाहिजे आणि उद्या लोकांनी म्हणलं पाहिजे की धनगरांनी हिंसा केली? काय उद्देश आहे सरकारचा याच्या मागे नेमका? मला वाटतं आता महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांनी, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, विशेष करून भाजपचे, तुम्ही भाजपचे कार्यकर्ते जरी असाल, पण धनगर असण्याचा थोडा जरी गर्व तुम्हाला असेल ना, थोडा जरी स्वाभिमान तुम्हाला असेल ना, तर काय चाललंय या आझाद मैदानात, काय चाललंय तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणाचं, काय खेळ चाललाय भाजपचा आणि या सरकारचा, याच्याविषयी थोडी जरी काही वाटत असेल ना, याचा निषेध करा. निषेध हा शब्द सुद्धा खरं तर सौम्य वाटेल, कारण जे घडताना दिसतंय, जेव्हा या कायद्यात बदल झाले, सरकारनं पोलिसांतर्फे न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं की ही नियमावली असेल, तेव्हाच त्यावर आक्षेप घेण्यात आलेले. कारण खरं तर मंत्रालयापर्यंत धडकण्याची एकेकाळी मुभा होती. चलो मंत्रालय बोललं जातं, ते प्रत्यक्षात मंत्रालयापर्यंत. नंतर काही अतिशहाणे अनेकांच्या भावना दुखावल्या जातील, मात्र हे असं प्रकार बोलावं लागतं. कोर्टात गेले, कोर्टाचं हे करण्यात आलं, त्यानंतर नियम आला फक्त आझाद मैदानापुरतं. आज दीपक बोराडेंसारखे लढवय्ये आझाद मैदानात शांतपणे आपल्या मल्हार मावळ्यांसोबत आंदोलन करतात आहे. इथं स्वतःची व्यवस्था करतात. होय, पिण्याच्या पाण्यापासून सर्व काही स्वतःचं करतात. मात्र रोजचं संध्याकाळ झाली की पुन्हा परवानगी, पुन्हा नवं हे, पुन्हा त्यासाठी त्रास. यातून जे काही घडताना दिसतं, त्यातून लोकशाहीचं बिघडताना दिसतं. हा केवळ धनगर समाजासाठी किंवा याआधी जरांगेंच्या आंदोलनाच्या वेळी मराठा समाजासाठी झाला तसा प्रश्न नाही आहे. हा लोकशाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संवैधानिक अधिकाराचा प्रश्न हे प्रत्येकानं लक्षात घेतलं. त्यांनी भाजपाचंच नाही, प्रत्येक पक्षाच्या धनगर समाज बांधवांना आंदोलन केलं. माझं तर म्हणणं आहे, मुंबईत अधिवेशन सुरू आहे, आपल्या मुंबईत, राजधानी मुंबईत आपले मराठी धनगर बांधव आलेले आहेत. मल्हार मावळे, दीपक बोराडेंचे शब्द, 288 विधानसभेचे आमदार, 286 आहेत सध्या, 2 आमदार आपण गमावलेत मधल्या काळात. 286 आमदार विधान परिषदेतील जवळपास मला वाटतं 70-75 असतील 78 पैकी ते आमदार. यांच्यापैकी कुणालाही असं वाटत नाही का की यावर आपला आमदार म्हणून सुद्धा काहीतरी जे कर्तव्य आहे, एखादं लक्षवेधी यावर यावी, यावर आपण बोलावं, यावर आपण भांडावं, यावर आपण सभात्याग करावा? दीपक भाऊ, या आमदारांच्या बाबतीत ते विधान परिषदेचे असतील, विधानसभेचे असतील, आत्ताच तुम्ही मगाशी एका खासदार महोदयांचा उल्लेख केलात. मला कोणाबद्दल व्यक्तिशः नाही बोलायचं, हे राजकीय हे नाहीये, मी पत्रकार आहे, आपण लढवय्ये आहात. परंतु जे निवडून जातात, 2.5 कोटी धनगर बांधवांची मतं ते घेऊन जातात, म्हणूनच नाही तर लोकशाहीत मतं देणाऱ्यांप्रमाणे मतं न देणारे सुद्धा तुमचेच असतात. त्यानुसार हे कुणीच काही बोलत नाही, ना दिल्लीतल्या लोकसभेत, ना राज्यसभेत, ना मुंबईतल्या आपल्या हक्काच्या मुंबईतल्या विधानसभेत, विधान परिषदेत. काय वाटतं या सर्वांविषयी? खरं म्हणजे थोडस वेगळं बोलतो मी, तुम्हालाही पटणार नाही किंवा आमच्या समाजाला नाही, स्पष्ट बोला. काही वेळा
मला पटत नसलं तरी तुमचा बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही जो त्रास काढतात, जीवाची परीक्षा देता आहात तुम्ही. दोष त्या आमदारांचा खासदारांचा अजिबात नाहीये साहेब. 1% सुद्धा दोष नाहीये. जर खरंच धनगरांना त्यांच्यावर अन्याय झाला 7 दशकांपासून, घटनादत्त अधिकार त्यांना मिळाला नाही, बाबासाहेबांनी दिलेलं अमृतरूपी आरक्षण न मिळाल्यामुळे त्यांच्या पिढ्या बर्बाद झाल्या, हे जर वाटत असेल ना तर यांनी त्यांच्या घरापुढे जाऊन जाब विचारला पाहिजे. का रे बाबा, मतं घेतली ना, कशासाठी घेतली? कशासाठी तुला आमदार केलं? कशासाठी तुला खासदार केलं? आमच्या वेदना मांडण्यासाठी ना. आमचं दुःख, आम्हाला संसदेत जाण्याचा अधिकार नाही, आम्हाला विधान भवनात जाण्याचा अधिकार नाही, तो अधिकार आम्ही तुम्हाला का दिला? हे डॉक्टर साहेब बाबासाहेबांची कन्सेप्ट काय? याला मतदान नाही, मताधिकार हा शब्द वापर केला. का? की तुम्ही तुमच्या मताचा वापर करून तुमच्या हिताचे काम करणाऱ्या लोकांना निवडून दिलं पाहिजे. मग हे लोक जर तुमच्या हिताची भाषा बोलत नसतील तर यांना जाब विचारण्याचं काम धनगरांचं आहे. म्हणून त्यांना दोष कमी देईल मी 1%. 99% दोष आमच्या समाजाचा आहे की हे होळकरांचं रक्त, होळकरांचा पराक्रम, होळकरांचा शौर्यशाली, गौरवशाली, वैभवशाली इतिहास विसरले. अरे, एक मल्हार आया म्हटलं अशी अफवा जरी आली तर उत्तर हिंदुस्थानातले गावचे गाव खाली व्हायचे. ही दहशत होती रे बाबांनो या मल्हार नावात. ज्या मोहम्मद शाह अब्दालीची दहशत या सबंध हिंदुस्थानासह अर्ध्या अधिक आशिया खंडामध्ये होती, त्या मोहम्मद शाह अब्दालीच्या उरात धडकी भरवण्याचं काम ज्यांनी केलं, मराठेशाहीची अटकेपार पताका ज्यांनी फडकवली, त्या मल्हाररावांचे होळकर येथे वंशज आम्ही विसरलं. हा दुर्दैव आहे या समाजाचं. म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य मी या ठिकाणी म्हणेल की बाबासाहेब म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. आणि त्याही पुढे जाऊन काशीरामजी म्हणतात, जो समाज इतिहासापासून धडा घेत नाही, इतिहास त्याला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. बांधवांनो, वेळ आली आहे इतिहासापासून बोध घेण्याची. आम्ही 16 मार्च त्या क्रांतिकारी महापराक्रमी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या जयंतीपासून आलाडा सुरू केलाय. अरे जरा येऊ द्या, तुमच्या अंगात रक्त येते, सळसळ करू द्या आणि दाखवा या सरकारला की आमचे कामं झाले ना. कामं आता, लग्न संपले ना, तुमच्या मुलांच्या परीक्षा संपल्या ना, वादळ वारा आला, गारपीट पडली, झालं ना. हा, अरे आता झालं ना सगळं. एकदा तुमची सुनामी येऊ द्या, तुमचं पिवळं वादळ येऊ द्या मुंबईमध्ये आणि झुकवा द्या यांच्या मानगुटीवर पाय आणि घ्या तुमच्या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून. एक जो निर्धार व्यक्त केलेला आणि जे आवाहन केलेलं आहे, म्हणजे वारसा कुणाचा, म्हणजे मल्हारबांची जी आठवण करून दिली दीपक बोराडे यांनी, अवघ्या महाराष्ट्राला नाही तर अवघ्या देशाला अभिमान वाटावा असं पराक्रमी लढवय्या म्हणजे मल्हारराव होळकर. तसंच मगाशी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा उल्लेख केला. ही 2 व्यक्तिमत्व ती ज्याचा अवघ्या देशाला अभिमान वाटतो. एक मात्र नक्की सांगेन मी, राजकीय नेत्यांनी सामान्य माणसांना गृहीत धरायचं नसतं. हे गृहीत धरणं कधी कधी खूप महाग पडतं. मगाशी दीपक बोराडे यांनी एक निर्धार व्यक्त केला की तुम्ही जर इथून उचकावून लावाल तरी मी मुंबईतल्या फुटपाथवर बसून आमरण उपोषण करेन आणि माझे प्राण गेले तरी चालतील, मात्र धनगर समाजातल्या माझ्या लेकरांना त्यांच्या हक्काचं मिळवून देईल. मला असं वाटतं तेवढं टोकाचं होऊ नये. ही जबाबदारी दीपक बोराडेंची नाही, ही जबाबदारी धनगर समाजाची सुद्धा नाही आहे. ही जबाबदारी सत्तेत बसलेल्या प्रत्येकाची आहे. ही जबाबदारी विरोधी पक्षांमध्ये बसलेल्या प्रत्येकाची आहे. तुम्ही काय करतात त्यावरच. आणि त्यांनी जे सांगितलं मल्हार मावळ्यांसाठी, मी एवढं सांगेन, जास्त काही करू नका बाबांनो. आपण महात्मा गांधींना मानणारे, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे, आपण मल्हारराव होळकरांना मानणारे. आपण लढायचंय ते न्यायासाठी, मात्र शांतीचा मार्ग, संवैधानिक मार्ग न सोडता. मात्र एक लक्षात आणून द्यावंच लागेल की आम्ही धनगर मेंढर हाकतो, मेंढर कळप जे असतात ते हाकतो, मात्र आम्हाला मेंढर समजून कोणी हाकण्याचा प्रयत्न करू नये. हाच एक तुम्हाला निर्धारानं सांगावं लागेल. आज इथंच थांबतो. दीपक बोराडे यांनी किमान पाणी घ्यायला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करून आज याला मी मुलाखत नाही म्हणणार. या गुजगोष्टी होत्या एका तरुण
लढवय्या नेता असणाऱ्या मित्राची इथंच मी आवर्त घेतो. मुक्तपेठ हे आपलं हक्काचं व्ह्यूज चॅनल आहे. तुम्ही युट्यूबवर ते सबस्क्राईब करा, पाहत राहा, या लढवयांना साथ द्या. मुक्तपेठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल.